लोकसभा निवडणुकीआधी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 सादर केला। निर्मला सीतारामन यांचं हे 6वं बजेट आहे। याआधी त्यांनी 5 बजेट सादर केले आहेत। सरकारकडून अंतरिम बजेट निवडणुकीआधी सादर केलं जातं। यात निवडणुकीआधीच्या सरकारी खर्चाचा वृत्तांत असतो। तसेच बजेट 2024 सादर होण्याच्या काही वेळ आधी 2 उद्योजकांना चांगली बातमी मिळाली आणि ते म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना चांगली बातमी मिळाली। ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकड्यानुसार दोघांच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे। जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत घसरण झाली आहे। खास बाब म्हणजे मायक्रोसॉफ्ट फाउंडर्स संपत्ती संयुक्तपणे 16 अब्ज डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे जगातील टॉप 20 अब्जाधीशांमध्ये फक्त अंबानी आणि अदानीच असे आहेत की ज्यांच्या नेटवर्कमध्ये वाढ झाली आहे। आशियातील 2 मोठ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत किती वाढ झाली हे जाणून घेऊया। मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत। टॉप 20 अब्जाधीशांपैकी त्यांच्या संपत्तीत जास्त वाढ झाली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे नेटवर्कमध्ये 1.42 बिलियन डॉलर म्हणजेच 12,000 कोटींची वाढ झाली। त्यांची एकूण संपत्ती 106 बिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे। मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 9.91 अब्ज डॉलरची वाढ दिसून आली। सध्याच्या काळात मुकेश अंबानी हे जगातील 11वे श्रीमंत उद्योजक आहेत। तर दुसऱ्या बाजूला अदानीच्या संपत्तीत वाढ झाली। ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या आकड्यानुसार 825 मिलियन डॉलर्स म्हणजेच 6,800 कोटी रुपयापेक्षा जास्त वाढ दिसून आली। त्यांची एकूण संपत्ती 95.9 अब्ज डॉलर झाली। टॉप 20 अब्जाधीशांमध्ये ते दुसरे उद्योजक आहेत ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली। विद्यमान स्थितीत अदानी जगातील 14वे श्रीमंत उद्योजक आहेत। यावर्षी त्यांच्या संपत्तीत 11.6 बिलियन डॉलरची वाढ दिसून आली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।